या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपल्याला आपला जो किचन काउंटर टॉप आहे तो ऑर्गनाईज करायचा आहे। तुम्ही नेहमी बघता जेव्हा माझे किचनमध्ये स्वयंपाकघरात असतात व्हिडिओ तेव्हा बघता, बऱ्याच वेळा बघितलेले, पण त्यातच थोडाफार बदल करायचा असं ठरवलं, तर ते करूया आपण ऑर्गनाईज। आणि एका ताईंची कमेंट आलेली की मी जी भांड्यांची जाळी हे केलेली आहे लावलेली आहे त्यामुळे, तर ती कशी ऑर्गनाईज केली, तर ती भांड्याची जी जाळी आहे तर ती कशी तुम्ही ॲडजस्ट केली असं त्यांचं हे होती, अशी कमेंट होती त्यांची, तर तेही सांगते याच व्हिडिओमध्ये। तर आपण आता स्वयंपाकघरात जाऊया। इथे आम्ही सगळ्या अशा बरण्या घेतलेल्या आहेत, तूर डाळ, मूग वगैरे म्हणजे कडधान्य वगैरे आणि डाळ हे ठेवण्यासाठी म्हणून अशा बरण्या घेतलेल्या आहेत। तर या बरण्यात मी भरले, तूर डाळ भरले, मूग, मसूर, हळद आहे आणि साबुदाणे आहेत। तर या बरण्या मला ठेवून घ्यायच्या आहेत आपल्या किचन काउंटर टॉपच्या जवळ, म्हणजे कसं नेहमी हाताशी असल्या की हे बरं पडतं, कारण हे बऱ्याच वेळा लागतं, त्यामुळे हे हाताशी असलं जवळच्या जवळ की बरं पडतं। पूर्वी पाहिलं असाल तुम्ही तर तेव्हा प्लॅस्टिकच्या मी बरण्यांमध्ये ठेवत होते, तर त्या आता मी काढलेत तिथून आणि या मी काचेच्या बरण्या आता आणलेत, म्हणजे होत्या माझ्याकडे थोड्या आणि थोड्या आणल्या आणि त्यात मी हे ठेवलेल्या आहे। तर या आता पुढे त्या दिसत्या त्या छोट्या, त्या यामध्ये साखर एकामध्ये भरलेली आहे, एकामध्ये चहापूड, मीठ, चटणी म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आणि मोठं मीठ, आणि या बरणीमध्ये सैंधव मीठ असं भरलेलं आहे। आणि ह्याही मला ऑर्गनाईज करायच्यात आपल्या किचन काउंटर टॉपजवळच, कारण ह्या तर रोजच यातलं लागतं, त्यामुळे ह्याही मला हाताशीच हवेत। तर ते कसं ॲडजस्ट करता येईल हे बघते आणि तुमच्याशी ते शेअर करते। तर चला आपण लावूया। आता हे काय केलं मी, माझ्याकडे हा एक आर्टिफिशियल शोपीस आहे, तो लावून घेतला मी इथं, म्हणजे म्हटलं बघूया छान वाटतो का इथे लावल्यावर, तर मला वाटतं की छान वाटतो आहे तो कलरला, तो तिथे लावून घेतला। आता काय करते, बरण्या ह्या ठेवून घेते सगळ्या, तुम्हाला ज्या मगाशी मी दाखवल्या त्या बरण्या अशा इथे वर कडाप्पा असा आहे आणि त्या कडाप्प्यावर ठेवून घेते या बरण्या। तर ह्या सगळ्या डाळी किंवा आपलं हळद, साबुदाणे आणि कडधान्य याच्या बरण्यात त्या ठेवून घेतल्या आता मी। हा कडाप्पा जरासा रुंदीला मोठा आहे, त्यामुळे इथे आम्ही ह्या अशा जराशा मोठ्या आकाराने त्या बरण्या ठेवलेल्या आहेत, अगदी मोठ्या नाहीत, अर्धा पाऊण किलोच्या अशा आहेत या, तर ह्या ठेवून घेतलेल्या आहेत। आणि इथे हे मसाले आणि नेहमी सोडा, ओवा, शहाजिरे आणि धणेपूड, जिरेपूड किंवा गरम मसाला हेही लागतं हाताशी, त्यामुळे मी हे ठेवून घेतलेलं आहे। शहाजिरे थोडेसेच आता आणायचे, तर अशा प्रकारे वरच्या ह्याच्यावर मी त्या बरण्या ठेवून घेतल्या। आता खालचा जो कडप्पा आपल्याला दिसतो तो छोटी आहे, म्हणजे रुंदीला छोटा आहे, तो लांबीला आहे भरपूर पण रुंदीला छोटा आहे। मग यावर काय, आणि हा खालच्या साईडला आहे आणि त्यामुळे डेली वापर होतो, याचा यूज होतो, त्यामुळे या अशा मी हाताशी राहतील अशा या खालच्या साईडला अशा ठेवून घेतलेल्या आहेत। तर इथे काय केलं, लायटर वगैरे, चाकू, आपल्याला जे काय रोज लागतं ते ठेवले, आणि काडेपेटी, आणि नेमका गडबडीच्या वेळेला लायटर काही वेळेला लागत नाही म्हणून मी काडेपेटी ठेवले, लायटर वगैरे ठेवले, त्यातच मग कात्री वगैरे पण ठेवली आहे, कारण दुधाची पिशवी वगैरे कट करायला रोज लागते, तर तेही मी तिथेच ठेवलेलं आहे। तर इथे हा माझा किचन काउंटर टॉप आहे, त्यावर हे मी गॅस शेगडी अशी ठेवलेली आहे, तर 3 बर्नरची ही शेगडी आहे माझी, तर अशी या कोपऱ्यात मी अशी ठेवून घेतलेली आहे। आणि आता या बाजूला पाहूया, तर त्या ताईंची जी कमेंट होती ती याबद्दलच होती, तर यावर मी जाळी ठेवते आणि हे अँगल आहेत, लोखंडी अँगल आहेत आणि त्यावर ॲडजस्ट केलेलं आहे ते। एका त्यांच्याकडे कमेंट आलेली की मी जी भांड्याची जी जाळी ठेवलेली आहे तिथे त्या अँगलवर, तर ती कशी ठेवली, मी कशी ॲडजस्ट केली, तर 1-2-4 व्हिडिओमध्ये आहे की मी भांडी घासते आणि त्यात ठेवते, तर ती कशी ॲडजस्ट केली तर ते दाखवते की कशी ॲडजस्ट केली, आणि ह्यामुळे काय आणि फायदे होतात, म्हणजे फायदे म्हणजे कसं आपल्याला सोयीस्कर पडतं, फायदे म्हणजे सोयीस्कर पडतं आपल्याला गृहिणीला, तर तेही सांगते। तर हे लोखंडी अँगल जे आहेत ते ह्या भिंतीला फिट करून घेतलेत, आणि त्या फिट करण्यासाठी 2 स्क्रू वापरलेले आहेत आणि त्याने फिट करून घेतलेलं आहे। आणि बरीच वर्ष झाली मी ठेवते इथे, आता सध्या 3 वर्ष झालं ठेवते, पण यापूर्वी पण मी ठेवलेलं आहे ते तसंच, कारण एक आल्यावर जेव्हा जाळी मी घेतली ते 1 महिनाभरच मी अशी खाली ठेवत होते, पण ते पाणी वगैरे निथळायचं वगैरे सगळा प्रॉब्लेम व्हायला लागला,
त्यामुळे म्हटलं अशी आयडिया करूया की जेणेकरून जागाही वाचेल, कारण किचनमध्ये जागा कमी असली की खूप प्रॉब्लेम येतो. आणि आपण भांडी धुवून जरी गॅसच्या शेजारी ठेवली किंवा दुसऱ्या बाजूला जरी ठेवली तरी पुन्हा काहीतरी करायचं झालं की ती उचलून आणि पुन्हा दुसरीकडे ठेवायची, तर पाणी निथळणे असं सगळा प्रॉब्लेम यायला लागला. म्हटलं असं आपण करू की जेणेकरून पाणी निथळेल आणि भांडी कशी कधी मग आपली वाळतील तेव्हा लावली तरी चालतात. नाहीतर ह्या बाजूला किचन काउंटरवर टॉपवर ठेवली तर लगेच मग काही वेळेला लावून घ्यावी लागतात. आता काय करायचं, ह्यावरच मी ते अशी ती बांधून घेते, मात्र कारण राहत नाही, मग भांड्यांचं ओझं पडलं की ती मग राहत नाही. त्यामुळे मी बांधून घेते, त्याला दोन्ही साईडने असं बांधून घेते, या अँगलला आणि जाळीला असं मिळून बांधून घेते. आणि त्यामुळे छान राहतात भांडी, किती असली तरी भांडी छान राहतात. आणि सकाळी आता दुपारची भांडी, सकाळची भांडी आपण संध्याकाळी घासली किंवा रात्री घासलेली भांडी उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी लावली तरी चालतं. म्हणजे लगेच लावण्याची गडबड वगैरे करायला लागत नाही, उचलावं लागत नाही. ओझं वगैरे असलं की काही वेळेला उचलून या बाजूने त्या बाजूला, त्या बाजून या बाजूला असं सगळं होत राहतं. त्यामुळे मला ही बरी पडते. तर हा वायपर आहे, हा वायपर मी इथे नळाची तिथेच ठेवते. आणि ही एक ब्रश आपल्याला बाटली धुण्यासाठी जो लागतो तो एक, आणि ही जाळी आपण पापड वगैरे भाजतो, पण मी ती चपाती किंवा भाकरी ठेवण्यासाठी वापरते. तर ही ओट्याजवळच मी अशी लावून घेतली, म्हणजे रोज वापरायला बरी पडते. आणि ह्या माठ आहे मातीचा, तर आता उन्हाळा असल्यामुळे ठेवलेला आहे मी तिथे. आणि हँडवॉश, आपला स्क्रबर आणि भांड्याचं साबण असं मी इथं ठेवलं आहे. लिक्विड वापरते बहुतेक वेळेला. इथे हे पाण्याचे 2 नळ आहेत, हे रोजचं पाणी येतं, रोज म्हणजे आता दिवसाआड येतं, 1 दिवसाआड. आणि इथे वरच्या टाकीचा असं 2 नळ आहेत इथे, तर हे रोजचं वापरासाठी. तर आपल्याला भांड्याला वगैरे लागतं ना, त्यासाठीच ते पाणी आहे. आणि अशा प्रकारे मी हा आपला किचन काउंटर टॉप आहे तो ऑर्गनाईज केलेला आहे. तर आत्ताच मी आपला किचन काउंटर टॉप ऑर्गनाईज केला आणि मी ते तुमच्याशी शेअर केलं. त्याचबरोबर एका ताईंची कमेंट आलेली, तर त्यासाठी इथे जाळी कशी ऍडजस्ट केली वगैरे, ते सिंपल पद्धतीने आपलं किचन काउंटर टॉप जो आहे तो ऑर्गनाईज केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, आणि तुम्ही चॅनलवर नवीनच व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, किंवा अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.